ही बातमी आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी पुणे महापालिकेला एक पत्र लिहिलंय। पुण्यातील खड्डे बुजवण्यासाठी पुणे पोलिसांनी हे पत्र लिहिलंय। मोदींच्या दौऱ्यादरम्यान तरी खड्डे बुजवा असे या पत्रात नमूद करण्यात आले। पुण्यातल्या खड्ड्यांबाबत राष्ट्रपती कार्यालयाने देखील नाराजी व्यक्त केली होती आणि त्यानंतर आता पुणे पोलिसांनी हे पत्रच लिहिलेलं आहे महानगरपालिकेला आणि आता तरी खड्डे बुजवा अशी कळकळीची विनंती केली आहे। अधिक या संदर्भात माहिती घेऊयात। राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। राहुल, काय अधिक माहिती? नाही, आपण असं म्हणू शकतो की हे एक प्रशासकीय पत्र आहे। जी श्रीधर जे पुण्याचे पोलीस उपायुक्त आहेत विशेष शाखेचे, त्यांनी आयुक्त पुणे महानगरपालिकेला लिहिलेलं हे प्रशासकीय पत्र आहे। पण त्या पत्रातनं जो अर्थ ध्वनित होतो आहे त्याबद्दल मात्र खूप प्रश्नचिन्ह उपस्थित होती। म्हणजे त्या पत्रात असं म्हटलं की पंतप्रधान महोदय तारखेला पुणे दौरा आहे आणि त्याच्या आधी सांगितलं आहे की वेगवेगळे अधिकारी उपस्थित होते आणि त्या बैठकीमध्ये 2/9/2024 ते 3/9/2024 या दरम्यान जो राष्ट्रपतींचा कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमादरम्यान VIP रोडवरती असलेल्या खड्ड्याबद्दल नाराजी व्यक्त केली। आता ही नाराजी नेमकी राष्ट्रपती कार्यालयाकडून व्यक्त झाली का पंतप्रधान कार्यालयाने याबद्दल काही नाराजी व्यक्त केली याचे नीट असे उकल होत नाही। पण या पत्रामुळे खूप प्रश्न निर्माण झालेत। जे कालच आपण प्रज्ञा 4 तासाचं कन्झिक्युटिव्ह लाईव्ह केलं की ती खड्ड्यात पडलेली ट्रक आणि त्या ट्रकच्या निमित्ताने उपस्थित झालेले प्रश्न आणि आजही ती चर्चेत आहे की ती जी विहीर वगैरे सांगितली जाते खरंच ती तिथे विहीर होती का। आजही लोक प्रश्न उपस्थित करतात की पुण्याच्या खड्ड्यांचं करायचं काय। हिंजवडीबद्दल नेहमी हा प्रश्न उपस्थित होतो आणि म्हणून हे या अनुषंगाने पुन्हा चर्चा सुरू झालेली की थेट राष्ट्रपती कार्यालयानं पुण्यातल्या खड्ड्याबद्दल प्रश्न उपस्थित केले, नाराजी व्यक्त केली आणि आता किमान पंतप्रधान महोदय येत आहेत तर त्यांच्यासाठी तरी खड्डे नीट करा अशा पद्धतीचा अर्थ या पत्रातनं ध्वनित होत असल्यामुळे आज दिवसभर ही बातमी चर्चेत राहील। विशेषतः मुरलीधर मोहोळ यांनी राज्यमंत्री झाल्यानंतर अवघ्या 3 दिवसामध्ये पुणे शहर हे खड्डे मुक्त करू अशी घोषणा केलेली होती। काही कामही सुरू झालेलं होतं पण आजही शहरातल्या बऱ्याच भागामध्ये खड्डे आहेत आणि या पत्रातनं ते अधोरेखित झालं की जे सांगितलं जात आहे पुणे महानगरपालिकेनं ते काही होत नाही। नक्कीच, तुर्तास धन्यवाद राहुल या संपूर्ण माहितीसाठी। मात्र पुण्याची ही झालेली दुर्दशा कधी सुधारेल असाच प्रश्न सगळ्यांना पडलेला आहे।